जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे जय जय राधा गोपीनाथ की जय तुलसी महारानी की जय श्रील प्रभुपाद की जय तर आता आपले एक हे राहिलं प्रार्थना झाल्या ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथा वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणललितां श्रीविशाखान्वितां च ओम नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नाम्ने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा तर आज मी ऑफिसला आहे आणि ऑफिसला लेक्चर घेतोय म्हणजे मी धोती वगैरे काय असे वाटत असेल तुम्हाला मी वाईट घातले म्हणून धोती नाही आहे पॅन्टच आहे ऑफिसला थोडी फॅसिलिटी आम्हाला भेटते शेअर मार्केटमध्ये असल्यामुळे
ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत की म्हणजे एकाने मला प्रश्न विचारलेला असा, म्हणजे सहज बोलण्यात वगैरे असे प्रश्न विचारलेला की म्हणजे ते आपले समजा कृष्ण आहेत, राम आहे आणि म्हणजे सगळेच देव, शिवजी आहेत, परत विष्णूचे जे अवतार आहेत ते आपण म्हणतो आहोत. मग ते सगळे देव फक्त इंडियामध्येच प्रकट झाले का? म्हणजे बाकीच्या अमेरिकेचे ते देव नाही आहेत का? अमेरिकेचे स्वतः वेगळे देव म्हणतायत, म्हणजे लंडन, अमेरिका, रशिया असेल. मग प्रत्येक जण आपापला वेगळा बरोबर ना गॉड मानतोय. मग हे जे देव आहेत ते फक्त इंडियामध्येच का जन्म घेतात? ते बाहेर का नाही घेत? त्यांचा उद्धार का नाही करत ते? असा प्रश्न विचारला. असा प्रश्न आपल्याला पडतो, बरोबर ना? म्हणजे असं ते मार्वलचे मूवीज बघतो ना आपण, ते प्रत्येक वेळी एलियन्स असेल किंवा युद्ध असेल, ते फक्त त्यांच्या एरियाचं प्रोटेक्शन करतात. एलियन पण उतरायचं झालं तर अमेरिका शोधतात गुगल मॅपवर आणि तिकडे उतरतात. बरोबर ना? कारण मार्वलशी आपल्याला फाईट करायचे. इंडियामध्ये गेलो तर मार्वल्स तिकडे नाही येणार ना. हा, एक दोन असे त्यांनी एपिसोड केले, इंडियामध्ये दाखवलं. मग देव पण काय फक्त इंडियामध्येच भेटतात का? इंडियामध्येच म्हणजे अवतरित होतात, बाहेरचे लोकांना देव वगैरे, बरोबर ना? हा प्रश्न पडतो आणि कोणी विचारला तर आपल्याकडे उत्तर पण असायला पाहिजे या प्रश्नाचं. मग आपण जर बघितलं ना तर पूर्ण जे आपली फिलॉसॉफी आहे पूर्ण, कारण हे जे बाकीचे जे आपण देश किंवा त्यांचे धर्म वेगवेगळे असतील, ते म्हणजे सनातन धर्माच्या नंतर तयार झाले. सनातन धर्म म्हणजे काय की नावातच आहे सनातन. सनातन म्हणजे इटर्नल, म्हणजे शाश्वत, म्हणजे ज्याचा जन्म नाही आणि ज्याचा मृत्यू नाही. जसं आपला आत्मा, आपण गेल्या लेक्चर्स मध्ये बघितलं, खूप लेक्चर्स मध्ये, भगवंत सनातन आहे, त्यांचा जन्म नाही आहे, त्यांचा मृत्यू नाही आहे. बरोबर? म्हणजे समजा मी एक्झाम्पल्स दिला बघा. हा आता माझ्याकडे एसीचा रिमोट आहे इकडे, एसीचा. हा 100 वर्ष आधी होता का? किंवा एसी तरी 100 वर्ष आधी होता का? मग त्याचा रिमोट नंतरची गोष्ट, एसी तरी 100 वर्ष आधी होता का? तुमच्या हातात, आता तुम्ही लेक्चर अटेंड करताय, हातात मोबाईल आहे, तो 100 वर्ष आधी होता का? नाही होता. तो पुढच्या 100 वर्षानंतर असणार आहे का? असणार आहे? नाही असणार आहे. ते तेव्हा काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी असेल, बरोबर ना? मग तेव्हा पुढचे 100 वर्षानंतर तो नसणार आहे. तो काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी तिकडे चालू असेल आणि मोबाईल म्हणजे कोणतरी पुरातन काहीतरी वापरतोय असं लोकांना वाटत असेल तेव्हा. म्हणजे हाच विषय आहे. जे आपण बघतो आहोत ना, ते शाश्वत आहे का? आणि मग ते दुसरा क्वेश्चन असा येतो की ते मग रिअल आहे का? म्हणजे आता हाच आपण रिमोट घेऊया, ही आता दिसतोय मला, मी ह्याला टच करू शकतो माझ्या सेन्सेसने, मी याला बघू शकतो, सर्व काही बरोबर ना? याच्याबरोबर आहे, दिसतंय मला, फिजिकली अवेलेबल आहे. मग आपण काय बोलतो, ही गोष्ट खरी आहे, बरोबर ना? पण 100 वर्ष आधी जर गेलो असतो आणि कोणाला ही गोष्ट सांगितली असती तर तुम्हाला नाही, असं काही नाहीये. पुढचे नंतर 100 वर्ष, आतापासून पुढे 100 वर्ष गेलो असतो तर नाहीये ही वस्तू. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती काय आहे? शाश्वत आहे का? किंवा ही रिअल तरी आहे का? हा क्वेश्चन आहे. बघा, ही गोष्ट रिअल आहे का? नाही. ही पण गोष्ट जरी दिसते आहे, मी तुम्हाला दाखवतोय, मी त्याला टच करतोय, सर्व काही बरोबर ना, पण ही गोष्ट रिअल नाही. तसंच जे आपलं सनातन धर्म आहे तो शाश्वत, म्हणजे पहिला, त्याचा अंत अजून कोणी शोधू शकला नाहीये की कुठून हा धर्म आलेला आहे, त्याची सुरुवात काय आहे. विष्णूच्या पहिल्या मत्स्य अवतारापासून त्याची सुरुवात होत नाहीये, किंवा कल्की झाला की नंतर तो संपणार, हा अवतार संपणार. काय चतुर्युग चालू आहे, परत हे लूप मध्ये चालू होणार, परत कल्की, परत विष्णूचा पहिला अवतार होणार, परत दुसरा अवतार होणार, असे 10 अवतार होणार. आणि भागवत मधले परत 25 अवतार, म्हणजे ते 10 धरून असे. मग हे लूप मध्ये चालू आहे आणि लूप कधी चालू झालं आहे हे शोधणं खूप कठीण आहे, आणि कितीपर्यंत चालू राहणार आहे हे पण कठीण आहे. म्हणजे म्हणून हा इनफायनाईट आहे, सनातन आहे, म्हणजे इटर्नल. त्याचा सुरुवात पण नाही आणि त्याचा अंतही नाही. लूपची कधी सुरुवात आणि अंत असतो का? लूप इटर्नली चालू राहतो. तसं आहे.
मग त्यामुळे हे जे जरी काय झालं की माणसं दुसऱ्या ठिकाणी गेली, मग तिकडे आपलं लॉजिक वापरून काहीतरी स्वार्थासाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी तिकडे आपापले वेगवेगळे स्वतःचे प्रायव्हेट धर्म काढले, असा विषय. आणि मग त्यांची सुरुवात आपल्याला भेटते. ख्रिश्चन धर्मांची, बाकी दुसऱ्या धर्मांची आपल्याला काय भेटते? सुरुवात भेटते. मग ज्याचा सुरुवात आहे, आपण पहिलं पण बघितला, ह्या गोष्टीची सुरुवात झाली आहे काही वर्षांना अगोदर, म्हणजे ह्या गोष्टीचा अंत देखील आहे. आपण बघू शकतो इकडे सगळं असंच आहे. इकडे जर कुठचाही आपण घर जरी बघितला, कोणतंही घर बांधला, घर बांधण्याची सुरुवात एक डेट आहे, तारीख आहे त्याला, म्हणजे आजपासून मी घर बांधायला चालू केलं किंवा आजपासून हा घर कंप्लीट झालं आणि मी राहायला चालू केलंय. पण काही वर्षानंतर हा घर कोसळणार आणि दुसरा बांधणार. म्हणजे हे घर शाश्वत आहे का, हा प्रश्न आहे. मग तसं सनातन धर्म हा शाश्वत आहे. मग त्यामुळे जरी असे प्रश्न विचारत असले, म्हणजे खूप सगळे लोक की इंडियामध्येच फक्त देव प्रकट होतात, की हे असं आहे तसं आहे, पण तसं नाही. ते काय झालं, ते दुसरीकडे गेल्यानंतर मग त्यांनी स्पेक्युलेशनने, कुठच्या ना कुठच्या लॉजिकने, आणि ते त्यांचा धर्म म्हणतात, त्यांना पण ते फॉलो करत नाही पूर्णपणे, असा विषय. मग आपण आता काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. म्हणजे की लोक आहेत, म्हणजे बाहेरची. आता आपण ह्या अशा व्यक्तींना जो असे प्रश्न करतो आहे की इंडियामध्येच देव निर्माण होतात का, आणि तिकडेच मग ते फक्त रामकृष्ण फक्त इंडिया पुरते आहेत का, मग त्यांना म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण आता बाहेरची उदाहरणं घेऊया. आता आपण इंडियातली घेऊन म्हणजे त्यांना असं दमल्यासारखं झालंय की नको, आता आपण बाहेरचे व्यक्ती, थोर व्यक्ती आहेत, परत त्यांचे जे सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये इंडियाचे जे स्क्रिप्चर्स आहेत, परत रामकृष्ण आहेत, परत बाकीचे जे भगवंत आहेत, त्यांचा प्रभाव तिकडे किती आहे, परत ते काय फॉलो करतात, हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर स्टीवन कॅव्हिओल, पॉवर ऑफ कॉन्सायन्स म्हणजे कॉन्शायन्स, म्हणजे हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. परत त्यांचं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, आणि ते काय म्हणतात की इफ वी वॉन्ट टू टॅप अवर इनर पॉवर कॉन्शायन्स, वी हॅव टू स्टडी स्क्रिप्चर्स. आणि स्क्रिप्चर्स मध्ये ते पुढे मेन्शन पण करतायत की रामायण, महाभारत, भगवद्गीता. म्हणजे विचार करा की बाहेरचा व्यक्ती आहे डॉक्टर स्टीवन कॅव्हिओल, तो म्हणजे ह्या स्क्रिप्चर्स बद्दल बोलतोय, भगवद्गीतेबद्दल बोलतोय, म्हणजे महाभारत. आणि तो काय सांगतोय की आपल्याला इनर पॉवर, आपली अंतरात्म्याची शक्ती जर आपल्याला जागृत करायची असेल, आणि तर आपल्याला हे स्क्रिप्चर्स मदत करतात. तर कुठचे त्याने आपले स्क्रिप्चर्स नाही लिहिले आहेत, तो कदाचित ख्रिश्चन वगैरे असू शकेल, त्याने आपले स्क्रिप्चर्स नाही लिहिले आहेत. महाभारत, रामायण, भगवद्गीता या स्क्रिप्चरचा उल्लेख केलाय, प्रॉपरली असा उल्लेख येतो. आणि मग आपल्याला दिसतं की हे जे स्क्रिप्चर्स आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, सगळं काय आहे, बरोबर ना. पण आता बघा, रामायण सर्वांना माहिती आहे, रामायण सर्वांना माहिती, म्हणजे ऐकून तरी थोडंफार, एकदम मी डिटेल मध्ये नाही जात, पण थोडंफार तरी की राम होता, तो वनवासाला गेला, मग तिकडे रावण आला, त्याने रामांची जी पत्नी सीता आहे त्यांचं अपहरण केलं, आणि मग राम त्यांना शोधतोय, आपल्या पत्नीला शोधतोय, आणि मग जातो. एवढं बेसिक तरी माहिती. मग राम जातो सेतू बांधून, आणि मग तिकडे रावणाचा वध होतो, म्हणजे एवढं तरी हे माहिती आहे ना. तरी पण बघा, आपण परत कधीतरी कुठच्या तरी म्हणजे कथा वाचकाकडून आपण ते ऐकतो, रामायण ऐकतो, गणपतीच्या कथा ऐकतो, कृष्णांच्या लीला ऐकतो, बरोबर ना. तरी आपल्याला संतुष्टी काय भेटत नाही. म्हणजे संतुष्टी म्हणजे भेटत नाही याचा अर्थ काय की परत ऐकीन, म्हणजे तेच मी ऐकणार आहे, रामायण तेच आहे, तरी परत परत ऐकण्यासारखं वाटतं. म्हणजे परत मी काहीतरी नवीन ऐकतोय, तीच गोष्ट आहे, तेच मी ऐकतोय, दुसऱ्याकडून ऐकतोय, पण काहीतरी मी नवीन ऐकतोय. किंवा त्याच व्यक्तीकडून कधी कधी आपण ऐकत असतो, आणि त्याला आपण बघतोय की सांगतो तेच आहे, पण अर्थ वेगळा लागतोय. मग असे मग हे काय आहे, हे आपले स्क्रिप्चर्स एवढे
दिव्य का आहेत? कारण ते दिव्य लोकांनी लिहिलेले आहेत. साधं सुध्या लोकांनी ते लिहिलेले नाहीयेत. वाल्मिकीजी आहेत, परत व्यासदेव आहेत. हे जे स्क्रिप्चर्स आहेत ना, ते थोर म्हणजे गॉडली एम्पॉवर्ड व्यक्तींनी, जेव्हा भगवंताची शक्ती घेऊन आलेल्या व्यक्तींनी लिहिलेले आहेत. ते साधे सुधे व्यक्ती नाहीत. म्हणजे व्यासदेवांचा 25 अवतारामध्ये पण उल्लेख आहे की व्यासदेव स्वतः भगवंतांचे अवतार आहेत आणि त्यांनी ते स्क्रिप्चर्स लिहिले. म्हणजे भगवंतांनी स्वतः ते स्क्रिप्चर्स लिहिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे जे कथा आहेत ते एवढ्या म्हणजे परत ऐकीन परत ऐकीन परत ऐकीन त्याच ऐकतोय. विचार करा, तुम्हाला जर रसगुल्ला दिला खायला, एक खाल, हा मजा येते, अजून अजून एक द्या, हा दुसरा खाल, जास्तीत जास्त 5 खाल, 6व्या रसगुल्ल्याला नको, बस नको, जरा मला परत दुसरे प्रॉब्लेम्स पण येतील त्या रसगुल्ल्यामुळे, शुगर वगैरे, आणि परत तो आता खावासा वाटत नाहीये. मग हेच आहे, इकडच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी अशाच आहेत, एक लिमिट पर्यंत आपल्याला आनंद देतात आणि नंतर आपल्याला दुसरा आनंद शोधावा लागतो किंवा दुसऱ्या आनंदासाठी अजून जास्त मेहनत करावी लागते, काहीतरी डिफरंट वेने आपल्याला जावं लागतं, असं आहे. मग म्हणून हे जे शास्त्र आहेत, शास्त्र आहेत, स्क्रिप्चर्स जे आहेत, रामायण, कृष्णाच्या लीला, या कशा आहेत की परत ऐकल्या परत ऐकल्या परत परत ऐकल्या, त्याच ऐकल्या, त्याच कथा वाचकांनी. भगवद्गीता तुम्हाला सांगतो, आता मी स्वतःच असं हे सांगत नाही आहे, पण मी आता 4थ्यांदा तुमच्या बरोबर तुम्हाला सांगतोय, त्यामुळे मी परत एकदा वाचतोय. ऑलमोस्ट आता 3ऱ्या-4थ्यांदा ही वेळ आहे. तरी पण आता मला जाऊन अजून वेगळे हे भेटतायत, म्हणजे पॉइंट्स भेटतायत की हा हे पण आहे. हा श्लोक मी तेव्हा त्या लॉजिकने बघत होतो, आता मी हा लॉजिकने बघतोय आणि पुढे येणाऱ्या दुसऱ्या लॉजिकने बघतोय. म्हणजे श्लोक तोच आहे, सगळं काही तेच आहे, पण आपल्याला नवीन काहीतरी त्याचा रस भेटतोय, नवीन काहीतरी, आणि उत्तर भेटून जात आहेत. हे कसं आहे माहिती आहे की कारण भगवंतांच्या प्रत्येक शब्दांतून आपल्याला कसं जगायचं हे शिकवलेलं आहे. म्हणजे माणूस कसं बनावं, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचावं, आनंद कुठे आहे, आनंद कसा भेटतो, हे सगळं तिकडे लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण जो भाव घेऊन त्यांच्याकडे जातो ना, आता बघा माझ्या आयुष्यात आता वेगळी परिस्थिती आहे, 6 महिन्यांनी काहीतरी वेगळी सिच्युएशन येणार आहे, की वेगळी प्रॉब्लेम्स असतील, वेगळे आनंद असतील तिकडे. मग तेव्हा मी परत तो श्लोक वाचतोय ना, मग तिकडे मला त्या क्वेश्चनचा आन्सर भेटणार. मला जेव्हा म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सचा आन्सर मला त्यावेळी भेटणार. म्हणून मी बोललो, ज्या मूड मध्ये आपण स्क्रिप्चर्स वाचतो ना, त्या मूड थ्रू आपल्याला आन्सर भेटतात, की त्या प्रॉब्लेम्सचेच आन्सर भेटतात. म्हणजे असं आहे. म्हणून परत परत हे वाचलं, परत परत ऐकलं, तरी पण आपल्याला नवीन काहीतरी भेटतं. कारण प्रत्येक वेळी आपली आयुष्य ग्रोथ होत असतं, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सिच्युएशन्स असतात. मग वाल्मिकी जी आहेत ते पण, त्यांना रामायण आधी कसं सुचलेलं, वाल्मिकीजींना रामायण सुचलेलं 2 क्रॉनच्या बर्ड्स, म्हणजे सारस सारस क्रॅन असं नाव आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांना क्रॉनच्या बर्ड्स म्हणून असं आधी ओळखलं जायचं, क्रॉनच्या बर्ड्स. तुम्ही गुगल केलं तर येईल. मग वाल्मिकीजींना क्रॉनच्या बर्ड्स म्हणजे रामायण कुठून चालू केलं त्यांनी लिहायला, तर 2 क्रॉनच्या बर्ड्स होते, तर ते एकमेकांना म्हणजे हजबंड वाईफ होते ते असे क्रॉनच्या बर्ड्स. मग त्याच्यात एक ना शिकारी येतो, म्हणजे ते बघत असतात की ते आनंदित आहेत एकमेकांबरोबर. तर एक शिकारी येतो आणि म्हणजे शिकार करतो, जो मेल क्रॉनच्या बर्ड आहे त्याचा शिकार करतो, मेल बर्डचा, आणि जी फिमेल असते ना, आणि मग ते लिहितात, म्हणजे शाप देतात त्या ह्याला, जो शिकार करतो, कारण नंतर ते दुःखी होतात बर्ड. आणि काय आहे की तो क्रॉनच्या बर्ड असा बर्ड आहे की जर मेल त्यांच्यातले मेला तर फिमेल दुसऱ्या बरोबर कुठच्याही बर्डशी हे करत नाही, संबंध ठेवत नाही. म्हणजे जे आपण फॉलो करतो, जी हिंदू संस्कृती फॉलो करते, की एकच पती किंवा पत्नी, जर कोणाचा जर डेथ होतोय, आणि डिवोर्स तर नाहीच नाही, डिवोर्स आपल्यात होतच नाही, आता व्हायला म्हणजे लागले आहे. त्याचं पण कारण वेगळं आहे. कारण म्हणजे एक शॉर्ट मध्ये सांगायचं तर आपली जी कॉन्शियसनेस आहे ना, ती खाली पडत चाललेली आहे. खाली पडत चाललेली आहे म्हणजे काय, की जशी नदी असते
नदी कुठून वाहते? नदी उंचावरून खालीपर्यंत समुद्रापर्यंत येते. सगळ्यात खालची लेवल समुद्र पातळीची म्हटली जाते, बरोबर ना? तर एकदम उंचावरून खाली इकडे पण सगळ्या गोष्टी आपण तशाच आहेत. म्हणजे एकाची सुरुवात करताना आपल्याला खूप एनर्जी द्यावी लागते, म्हणजे एका उंचावर घ्यावं लागतं आणि मग तिकडून तुम्ही काही नाही केलं त्या गोष्टीला, मेंटेनन्स नाही केला त्या गोष्टीचा, काही नाही केलं. आता जिम मध्ये जाताय, जिम मध्ये तुम्ही गेलात, बॉडी बनवली, पुढे ऍप्स वगैरे आले आणि 2 महिन्यानंतर जिम केलं नाही, परत होतं त्या परिस्थितीत डाऊन येणार. तशीच नदी वरून वाहणार आणि खाली येते. मग इकडे सगळ्या गोष्टी कशा आहेत? इकडच्या सगळ्या गोष्टी ह्या डाऊन फ्लो मध्ये आहेत. म्हणजे त्यांचे एनर्जीज लॉस होत राहत आहेत जर आपण त्यांना पुश नाही केलं, सगळं त्यांना प्रोव्हाइड नाही केलं त्यांच्या गोष्टींना. तसंच जी आपली कॉन्शियसनेस आहे, आपली जी बुद्धी आहे, त्याला जर आपण पूरक असा काहीतरी शास्त्राचं ज्ञान किंवा ट्रेनिंग अशी काही दिली नाही की बाई तुला वाढत वाढत जायचंय, आपल्या बुद्धीला वाढत वाढत जायचंय, बरोबर ना? त्याला जर दिलं नाही तर तो पडत पडत जाणार. तसंच त्यामुळे काय होतंय की आजकालची नवीन पिढी निघते आहे ना, ती जास्त हे स्क्रिप्चर्स वाचत नाही, ज्ञान घेत नाही आणि त्याला अपलिफ्ट ठेवायला आणि अजून वरती न्यायला कुठचा प्रयत्न करत नाही. म्हणून त्यामुळे ह्या जे नेचरचे नियम आहेत त्यानुसार ती कॉन्शियसनेस चालते की अजून खालच्या लेवलला, अजून खालच्या लेवलच्या. नवीन नवीन पिढी येते, ते आजकाल बघतो ते अजून खालच्या लेवलला पोहोचतायत लहान लहान वयातच, खूप चुकीच्या गोष्टी करतायत. तर आपल्याला काय करायचंय, ते ट्रेनिंग एक म्हणजे ट्रेन व्हायला पाहिजे आपल्याला की काय शास्त्र आहेत, आपण कुठच्या लेवलला आहोत आणि ज्ञान ते घ्यायला काय करायला पाहिजे, सॅक्रिफाईस करायला लागतं. आणि सॅक्रिफाईस करणं खूप कठीण आहे. म्हणजेच जर आता नॉनव्हेज खायचं नाहीये तर काय, नॉनव्हेजला सॅक्रिफाईस करावं लागणार. हे ज्ञान घेतलंय, मग त्याची ट्रेनिंग करावी लागणार. त्या माइंडला आपल्या रूल नुसार चालायला ट्रेन करावं लागणार आणि ट्रेन करण्यासाठी आपल्याला काहीतरी सॅक्रिफाईस पण करावं लागणार. मग असं आहे. मग त्यामुळे ही जी कॉन्शियसनेस आहे ती सगळी पडत चाललेली आहे आणि त्यामुळे आज डिव्होर्स रेट वाढत चाललेला आहे. आपण बघतो हळूहळू हा अजून वाढत जाणार, कारण लोक रील्स मधून इकडून तिकडून अजून लेवल आपली ड्रॉ डाऊन करत जात आहेत. म्हणजे समुद्रापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलेच आहोत पर्वतापासून, आता ते खाली पार एकदम खाली जाणार आहे. असं जर आपण त्याला सस्टेन नाही ठेवू शकलो, म्हणजे जर त्याला पूरक असं नाही दिलं. तर वाल्मिकीजी काय सांगतात की तेव्हाच्या काळात एवढ्या हजारो वर्ष आधी वाल्मिकी सांगतात की जे कॉन्चाब्रड्स आहेत ते एक जर फिमेल म्हणजे मेल जर मेला तर फिमेल कुठच्याही दुसऱ्या बर्ड बरोबर म्हणजे लग्न आपल्या भाषेत म्हणू शकतो की संभोग वगैरे नाही करत, ती फक्त त्याच्याच बरोबर एकनिष्ठ राहते. आणि ह्याच्यानंतर आता 80 वर्ष आधी ऑर्निथोलॉजी म्हणजे जी झूलॉजीची एक ब्रांच आहे ऑर्निथोलॉजी, जो बर्डवर रिसर्च करतो, त्यांनी हे आता 80 वर्ष आधी, आजपासून 80 वर्ष आधी प्रूफ पण करून टाकलं की हा खरंच असा बर्ड होता, त्यांचे डीएनए भेटले. आणि तो काय करतो की जेव्हा मेल याचा मृत्यू होतो तो फिमेल दुसऱ्या ऍक्सेप्ट नाही करत. मग हे आहे, तर आपलं स्क्रिप्चर्स एवढं डीप डाऊन आहे. तर ते रामायण काय सांगतं की रामायण एक गोष्ट आपल्याला शिकवतं की सॅक्रिफाईस. म्हणजे कसं, मी परत हा टॉपिक रिपीट करतो की आईस्क्रीम फिलॉसॉफी आणि 2 फिलॉसॉफी असतात. जे हे सगळे बाकीचे करत आहेत ना, ते कसं आईस्क्रीम फिलॉसॉफी करत आहेत. आईस्क्रीम फिलॉसॉफी काय असते की आईस्क्रीम आपण बघतोय की चांगलं आहे तर ते घट्ट आहे, आईस्क्रीम आहे चांगलं आहे तर ते चांगलं असेपर्यंत खाऊन टाका, आईस्क्रीम फिलॉसॉफी. आणि दुसरी फिलॉसॉफी काय असते की कॅन्डल फिलॉसॉफी, जी आपल्याला रामायण शिकवते. कॅन्डल फिलॉसॉफी काय की मी नष्ट व्हायच्या आधी कोणाला तरी प्रकाश देऊन जाईन. आणि आईस्क्रीम फिलॉसॉफी असते काय की ही संपायच्या आधी, मी संपायच्या आधी मला आनंद घेऊ दे. हे मग रामायण आपल्याला काय शिकवतो, सॅक्रिफाईस. आणि सॅक्रिफाईस टू काय होतो, आपल्याला माइंडला ट्रेनिंग भेटते, आपलं इंटेलिजन्स, मॉरल्स, सगळ्या ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या टिकून राहतात, मॉरॅलिटी वगैरे सर्व टिकून राहते. त्यामुळे काय होतं की आपला जो कॉन्शियसनेसचा लेवल आहे तो पण वरती वाढत वाढत जातो, हळूहळू अजून वाढत जातो. डिसिप्लिन येते आपल्याला की काय करायचं आहे काय नाही करायचं या गोष्टींमध्ये. आपण जर हे नाही केलं तर आपली कॉन्शियसनेस जशी आता
पडत चाललेली आहे सगळ्यांची, आणि ह्या वर्ल्डचा नियम आहे. आता सूर्य पण घ्या, एवढा मोठा सूर्य आहे, सगळ्यांना प्रकाश देतोय, पण जर सायन्स तुम्ही बघितलं तर सूर्याचा पण एक अंत आहे, बरोबर. एक सुरुवात आहे आणि एक अंत आहे. मग तसंच आहे, ही जी कॉन्शियसनेस आपली आहे ती आता नदीसारखी वरून आहे, पडत आलेली आहे. जर अजून आपण त्याला फीड नाही केलं, त्याला मेंटेनन्स नाही केलं, त्या सॅक्रिफाईस वगैरे अशा गोष्टींनी त्याला कंट्रोल नाही केलं, तर ती अजून खाली खाली जाणार. मग पुढची पिढी जी आता येणार आहे ना, ती कुठच्या लेवलला, कलयुग म्हणून याला बोललं जाणार आहे की कलयुग. आता बघा म्हणजे सतयुगापासून हळूहळू हळूहळू ड्रॉ डाऊन होत चाललेले आहे. कारण हेच आहे की बनवलेलं तसं आहे. मग परत सतयुग येणार, मग परत सर्व एनर्जी तिकडे सतयुगापासून सगळं प्युरिटी, इंटेलिजन्स, मॉरॅलिटी सगळ्यांकडे असणार, डिसिप्लिन सगळ्यांकडे असणार, मग हळूहळू परत कमी होत. मग असं आहे. मग रामायण जे आहे ना, तर ते हायली इन्फ्लुएन्स, म्हणजे रामायणाचा पूर्ण प्रभाव आहे ना, तो फक्त इंडियामध्ये आहे असा विषय नाही आहे. रामायणाचा प्रभाव पाश्चिमात्य देशांमध्ये पण आहे. तुम्हाला आता मी एक फोटो दाखवतो. स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. दिसते? ओके. हा जो फोटो आहे ना, या नदीचं नाव काय माहिती आहे? या नदीचं नाव आहे रिव्हर सीता. आणि कुठे आहे हे सीता रिव्हर? सीता नावाची रिव्हर रशियामध्ये आहे. कुठे? रशियामध्ये सीता नावाची रिव्हर आहे. कारण म्हणजे हे जी कैकई होती, कैकईचे जे हे होते, काय होते म्हणजे माहेर, ते रशियामध्ये होतं. रशियाची जी जागा आहे ना, मग तिकडे कैकई आणि ह्याच्यात पण भेटतात, म्हणजे रामायणात वगैरे जेव्हा त्यांचा पुत्र वगैरे तिकडून येत असतात, मामाच्या घराकडून वगैरे असं, आणि परत कुठचे आणि तिकडे कसं हे आहे काय, बर्फाळ प्रदेश वगैरे आहे. मग तिकडच्या व्हेकल्सचे पण नावं रामायणात भेटतात, की असे असे त्यावेळी तिकडच्या साईडची, म्हणजे तिकडे आपल्यासारखे गाडी वगैरे नसतात, मग ते कुत्रे किंवा कोल्हे बांधून वगैरे असं ते चालवत असतात. मग तशा ह्याचं म्हणजे रामायणात पण वर्णन आहे. मग ही जी रिव्हर आहे ना, ती रिव्हर सीता याचं नाव आहे, आणि ही रशियामध्ये आहे. म्हणजे जर कोणी विचारलं तर आपल्याला सांगायला मिळेल, नाही आमची पण रिव्हर आहे तिकडे. परत नंतर परत रशियामध्ये ही रिव्हर आहे, आणि राम मोक्ष म्हणजे अजून 2 लेक आहेत तिकडे रशियामध्येच. राम नावाचे आहे एक लेक, एक लेकाचं नाव मोक्ष आहे. आणि त्याचबरोबर डीटी म्हणजे विष्णूच्या ज्या विग्रह आहेत, म्हणजे मूर्त्या आहेत विष्णू भगवंतांच्या, ते वोलगा डिस्ट्रिक्ट, एक रशियामध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे वोल्गा नावाची, आणि तिकडे भेटले आहे वोल्गा नावाच्या डिस्ट्रिक्ट मध्ये विष्णूच्या मूर्ती. परत जेम्स विल्यमसन, नोटेड इन हिस्टोरियन इन 1820, रामायण म्हणजे जे विल्यमसन जेम्स आहेत, त्यांनी लिहिलेलं होतं की 1820 मध्ये की रामायण इज सो पॉवरफुल अँड इन्फ्लुएन्शियल म्हणजे, आणि पेरू, कोलंबिया, मेक्सिको, ब्राझील, एव्हरीवेअर रामायण रेमिनंट्स आर फाउंड. सगळीकडे रामायणाचे जे रेमिनंट्स आहेत, जे त्याचे पुरावे आहेत, ते त्याचे तिकडे म्हणजे चालीरीती आहेत, ते आपल्याला भेटतात. कुठे कुठे नाव घेतले त्यांनी? पेरू मध्ये, कोलंबिया, मेक्सिको, ब्राझील, एव्हरीवेअर रामायण रेमिनंट्स आर फाउंड. परत विल डॉरंट 1885 to 1981 हॅड ओपिनियन, म्हणजे त्यांचं ओपिनियन काय होतं की इंडिया वॉज द मदर लँड ऑफ अवर रेस अँड संस्कृत the mother of European language. India was the mother of our philosophy, of much of our mathematics, of the ideal embodied in Christianity.
म्हणजे काय, इंडिया इज द मदर. तुम्ही गुगल केलात ना विल्यम डुरंट अबाउट इंडिया असं टाकलं तर गुगल देऊन टाकेल तुम्हाला हे वाक्य, की इंडिया वॉज द मदरलँड ऑफ अवर रेस. आपले जी रेस आहे तर ती कुठून चालू होते, इंडियापासून चालू होते. आणि परत जे संस्कृत आहे ती जी मदर लँग्वेज आहे, म्हणजे त्याच्या संस्कृत पासून युरोपियनचे जे सर्व लँग्वेज आले आहेत ते संस्कृत पासून आले आहेत. परत इराकमध्ये रमादी नावाचं, इराकमध्ये रमादी आणि राम्या अशा 2 लोकेशन्स आहेत इराकमध्ये. याच्यात एक फोटो नाही, याच्यात नाही. इराकमध्ये काय आहेत, 2 लोकेशन्स आहेत, रमादी आणि रमादी म्हणजे रामादी आहे ते, रामादी आणि राम्या असं. परत इस्रायलमध्ये रामल्ला नावाचं पण लोकेशन आहे. ते म्हणजे हे पूर्ण आहे ना, तर ते इंडिया पासूनच, म्हणजे रामायणाचं एवढा इन्फ्लुएन्स आहे पूर्ण जगभर की तिकडे प्रभाव आहे त्यांचा. इराकमध्ये ना इस्रायलमध्ये रामल्ला नावाची एक लोकेशन आहे, तुम्ही गुगल करा. परत एम्पेरर, हा जो एम्पेरर आहे तो एम्पेरर हैसेल सॅलेसिया असं नाव याचं, मला जरा प्रोनाउन्सिएशन मध्ये कठीण वाटतं. एम्पेरर हायले सॅलेसिया ऑफ इथोपिया, इथोपियाचा हा एम्पेरर होता अर्ली 90sचा. आणि हा काय करायचा, जर इव्हेंट कुठचा असेल ना तर काय, रामायण ऍज अ गिफ्ट द्यायचा. म्हणजे रामायण जर आता लग्न आहे काय आहे तर रामायण म्हणून हा गिफ्ट द्यायचा. एम्पेरर आहे इथोपियाचा एम्पेरर. आणि परत आणि काय हा गिफ्ट द्यायचा, कारण तो बिलीव्ह करायचा की इथोपिया म्हणजे ते जे दे ऑल म्हणजे इथोपियाचे सगळे लोक आहेत ते सगळे ऍक्सेप्ट करायचे की ते डिसेंडंट्स आहेत, म्हणजे ते त्यांचे कुश, म्हणजे रामाचा जो मुलगा आहे कुश, तर त्यांचे ते डिसेंडंट आहे. म्हणजे कुश पासून त्यांचे म्हणजे कुश हा पूर्वज होता आणि ते आता त्यांची पिढी आहे. म्हणजे हे म्हणून ते स्वतःला कुशचे, म्हणून ते स्वतःला कुशाइट्स पण म्हणायचे स्वतःला, म्हणजे ते सर्व लोक जे त्यांना फॉलो करायचे ते कुशाइट्स. मग परत इन Bible they have story of Kushites and Kusha is the son of Ham. Ham is the phonetic misnomer of Ram. म्हणजे बायबल मध्ये पण आहे की कुशाइटची स्टोरी, आणि कुशा इज द सन ऑफ हाम लिहिलेलं आहे. कुशा जो होता तो सन ऑफ हाम, कुशा आपण बघितला आता कुठून आला तो वर्ड कुशा, कुश म्हणजे लव कुश, 2 मुलगे होते रामांना, मग ते कुश, आणि कुश इज द सन ऑफ हाम, आणि हाम इज अ फिनेटिक मिसनॉमर, म्हणजे ते बोलण्यातून किंवा याच्यातून ते मिसनॉमर झालंय, रामाकडूनच तो शब्द आला. परत राम शॉर्ट्स, म्हणजे रामाने परत ते हे केलेलं माहितीये काय की बाण धरलेला आणि समुद्रदेव त्याला हे देत नाही होता, जायला रस्ता देत नाही होता. मग नंतर तो सोडला म्हणजे नंतर समुद्रदेवाने माफी मागितली वगैरे, पण ते बोलले की तुम्ही जे दगड टाकाल ते उठतील, म्हणजे असं काहीतरी आशीर्वाद वगैरे होता. मला आता एवढं डिटेल मध्ये ते माहिती नाही. पण नंतर जो बाण सोडला तो कुठे गेला, मारीच्या नावाचे, जर रामायण तुम्ही वाचलात ना, तो जो सोडला ना मारीच्या लोकेशनवर पोहोचला, मारीच्या नावाच्या. आणि आज त्या लोकेशनला काय म्हणतात माहित आहे, मॉरिशस. म्हणजे बघा की रामायणात सगळे हे आहे, ज्या लोकेशनवर ते सोडला, फक्त नंतर प्रोनाउन्सिएशन ते बदलत गेले आणि आज त्या लोकेशनला आपण मॉरिशियस नावाने ओळखतो. मारीच्या. परत ही जागा कोणाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती असेल, काय आहे, इजिप्त. इजिप्त इज ऍक्च्युअली derived from the Ajpati, was forefather of Dashrath Maharaj. दशरथ महाराजांचे जे फोरफादर म्हणजे पूर्वज, दशरथ महाराजांचे पूर्वज अजपती, त्याच्यापासून इजिप्त हा शब्द तयार झाला. आणि मग आता तुम्ही म्हणत असाल हे काय जास्तच सांगतोय वगैरे, पण ही जी त्यांची क्वीन आहे, इकडे जे डिस्प्ले आहे ना क्वीन,
म्हणजे मोस्ट फेमस, इजिप्त मध्ये मोस्ट फेमस पर्सनॅलिटी आहे ही जी क्वीन आहे ती. तिचं नाव काय माहिती आहे त्या क्वीनचं? तुम्ही गुगल करा सगळीकडे, सीता मेन. काय नाव आहे? सीता मेन. आणि ही मोस्ट फेमस आहे, म्हणजे सगळ्यात मोठी, आणि हे परत फाउंड पण झाले सीता मेन. म्हणजे विचार करा, इजिप्तचं बोलतोय मी. परत परत रोम माहिती आहे? रोम इज ऍक्च्युअली नेम ड्रिवन बाय राम. आता तुम्ही म्हणाल हे आता तुम्ही खूपच म्हणजे पकवायला लागलात हा, जास्त हे अति होते. रोम आणि राम काय संबंध आहे? मी काय म्हणतोय की रोम हे रामापासून, रामांच्या नावांपासून रोम हा शब्द तयार झाला. हा काय संबंध आहे? तर आता हा पिक्चर, सॉरी आपले संपले का फोटो? हे बघा हा पिक्चर, हे रोमन एम्पायर चे मध्ये फॉसिल्स भेटले, त्याच्यातील हा फोटो आहे. म्हणजे इकडे दोन मेन आहेत विथ बो अँड एरो. त्याला मग फॉसिल्स नाही काहीतरी वेगळा शब्द आहे. मग ते भेटले काय एशियन टुरिस्ट असं काहीतरी बोलतात त्याला, म्हणजे तिकडे भेटले रोम मध्ये. आणि हा असा पिक्चर आहे. परत ही जी आहे ती सीता दाखवलेली आहे, आणि परत दोन मेन आहेत बो अँड एरो, आणि हे कुठे? रोम मध्ये भेटलंय. म्हणजे बघा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सगळे रामायणातून त्यांनी घेतलेले आहेत. आणि परत एवढंच नाही, जे रोम आहे, आता रोम आहे तर ते ना, आता बघा जर राम असेल तर अपोजिट कोण होता? रामांच्या अपोजिट रावण, ऑब्विसली, बरोबर ना? अपोजिट व्यक्ती, त्यांचा दुश्मन होता. आता मी तुम्हाला जॉग्राफिकल फोटो दाखवतोय, हे बघा. इकडे रोम आहे, आणि त्याच्या जस्ट अपोजिट दुसऱ्या, म्हणजे डायमॅट्रिकली अपोजिट रावेन्ना नावाचं लोकेशन आहे. गुगल करू शकता तुम्ही. म्हणजे बघा सगळं जे आहे ते रामायणातूनच यांनी घेतलेलं आहे. वेस्टर्न साइड ऑफ रोम कॉल्ड रावेन्ना. परत अजून तुम्हाला सांगतो जरा, आणि रावेन्ना, इकडे रावेन्नाच्या जे केव्ज आहेत तिकडे मंकीज कॅरिंग स्टोन मेन विथ बो अँड एरो असे हे भेटले, कार्विंग्स भेटले. कार्विंग्स म्हणजे ते चित्र वगैरे असे असतात ना, जे आपण मगाशी बघितले तसे भेटले. काय? मंकीज अँड त्यांच्या मंकीजच्या हातात काय होतं? दगड आणि परत माणसं, म्हणजे दोन व्यक्ती, आणि त्यांच्या हातात परत काय? बो आणि एरो, म्हणजे काय? धनुष्य आणि बाण, हे भेटले. परत इरानियन वर्शिप फायर्स, जे इराण आहे, आता ते इराण कुठच्या धर्माचं फॉलो करतो, पण आपल्या सनातन धर्मामध्येच जे अग्निदेवता म्हणतात, म्हणजे फायर्सला आपण पूजतो, अग्नीची पूजा करतो. पण इराणियन पण वर्शिप फायर्स. मग ते त्यांच्या धर्मात कुठे आलं? म्हणजे कुठचाही धर्म असेल तो एक्सेप्ट सनातन, फायर्स नाहीये, पण ते अग्निदेवतेची पूजा करतात. हे फक्त ह्याच्यातच आहे. परत अर्मेनिया मध्ये एक ब्ल्यू बॉय, एक निळा मुलगा, याचं एक टेम्पल आहे, मंदिर आहे, कोण? कृष्णाचं मंदिर आहे तिकडे. परत थायलंड, सर्वांना माहिती आहे, पण खूप जणांची इच्छा पण असेल थायलंडला जायची. बरोबर ना? थायलंड सगळ्यांना माहिती आहे ना? थायलंडचे जे राष्ट्रीय पुस्तक आहे ना, म्हणजे नॅशनल बुक आहे थायलंडचं, त्याचं नाव काय माहित आहे? रामाकियन थायलंडचं. आणि म्हणजे रामाकियनचा अर्थ होतो द ग्लोरीज ऑफ रामा. जर रामाकियनचा आपण जर अर्थ काढला तर. आणि त्यांचं नॅशनल बुक आहे. आता त्यांनी चेंज केलंय, नाही आता नाही तेच आहे, आता पण तेच आहे. त्यांनी हे बदललं, त्यांची कॅपिटल बदलली. कॅपिटल त्यांची ओल्ड कॅपिटल कुठची होती माहिती आहे? अयोध्या. सिमिलर टू अयोध्या, बरोबर ना? थायलंडची ओल्ड कॅपिटल तुम्ही गुगल करा, अयोध्या.
अयोध्या ज्या प्रभू रामचंद्रांची तेव्हाची कॅपिटल होती, बरोबर ना. असे हजारो हजारो अजून आहेत. परत थायलंड मध्ये जे किंग्स होते, जे किंग्स असायचे, मी हे बंद करतो. मग थायलंड मध्ये जे किंग होते, किंग्सची नाव बघा. जर तुम्ही ह्याच्यात ऐकलं असेल हिस्ट्रीमध्ये, एम्परर 1 एम्परर 2 अशी नावं असायचे. मग तेव्हा तिकडे जे थायलंडचे जे जर आपण त्यांचे जुने म्हणजे हे वाचले, हिस्ट्री वगैरे वाचले, तिकडे नावं काय भेटतात, रामा 1 रामा 2 रामा 3 अशी नावं भेटतात. सगळी नावं ह्याच्यावर. आणि जे थायलंड मध्ये जे एअरपोर्ट आहे तिकडे स्टॅच्यू पण आहे समुद्र मंथनचा. जर तुम्ही एअरपोर्टला थायलंडच्या गेलात, आता पण आहे अवेलेबल. मग तसं आहे. मग परत जर्मनीमध्ये स्वाबिया देअर वॉज अ हाफ मॅन हाफ लायन DTI, म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह. कोण आहे असा आपला भगवान? नरसिंह भगवान, बरोबर ना. आणि त्यांची मूर्ती, आणि ती जेव्हा कार्बन डेटिंग केली ना, तर तेव्हा 40,000 वर्ष आधीपासून ती, म्हणजे हे आता जे आलेले धर्म आहेत ते तिकडे गेलेले आहेत, ते पहिले कोण होते? बरोबर ना. हे पहिले सनातनीच आहेत, सर्व सनातनी आहे तिकडे. परत म्हणजे आता माझ्याकडे खूप आहे सांगायला, आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा. मी अजून खूप म्हणजे मी ऍक्च्युली हे सगळं एका व्हिडिओतून घेतलं आणि मग त्याला क्रॉस चेक पण केलं गुगल थ्रू, फोटोज पण घेतले. हवे असले तर मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला, जर हवी असेल तर मला सांगा, मी त्या व्हिडिओची लिंक पाठवू शकतो. आणि गुगल करून मी क्रॉस चेक पण केला, हा व्यक्ती सांगतोय ती खरी आहे का गोष्ट, आता पण ती आहे का. मग तसं आहे. त्याच्यानंतर आता आपण एक लास्टला, मग हे जी गोष्ट आहे ना, आता माझ्याकडे खूप आहे अशी. एक तुम्हाला लास्टला अजून एक क्लू देतो की जे थॉमस मुनरो, जरा इंग्लिश प्रोनाउन्सिएशन आहे त्यामुळे यांची नावं आधी एवढी कठीण असतात, जाऊ दे आता. थॉमसन मुनरो म्हणजे हे स्वामी राघवेंद्र, म्हणजे राघवेंद्र स्वामींची समाधी आहे. राघवेंद्र महाराजांचे, म्हणजे त्यांना ते फॉलो करतात. आणि हे कोण होते पहिले? आधी स्वामी राघवेंद्र महाराजांच्या आपण बद्दल ऐकलं. ते मोठे साधू संत होते, ज्यांनी नंतर समाधी घेतली. आणि त्यांनी काय सांगितले की 150 वर्ष ही समाधी घेतली म्हणजे काय की जमिनीत स्वतःला पुरून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अजून 150 वर्ष मी इकडेच राहणार आहे. म्हणजे मी तपस्या करतोय अजून 150 वर्ष, पुढची अजून येणारी 150 वर्ष. मग तुम्ही माझ्या म्हणजे मला पुरा खाली, आणि मी खाली हे करणार, तपस्या करणार, आणि वरून तुम्ही समाधी बांधून टाका. मग ती जेव्हा थॉमस मुनरो नंतर 1799 मध्ये, म्हणजे खूप साऱ्या वर्षांनंतर, अजून 150 वर्ष कंप्लीट झाली नव्हती, खूप साऱ्या वर्षांनंतर आला तो थॉमस मुनरो. आणि मग तो, म्हणजे त्याला ती जागा पाहिजे होती, ती जी लँड होती, ज्या जागेत ती समाधी होती ती हवी होती. आणि म्हणून तो त्याला तोडायला गेला. पण जेव्हा तोडायला गेला तर त्याच्यातून असं बोलतानाचा आवाज आला की मी अजूनही इकडे आहे. 130 वर्षानंतरची गोष्ट आहे ते समाधी घेण्याच्या, की मी अजूनही इकडे आहे. म्हणजे स्वामी राघवेंद्रांचा आवाज तिकडून आला. आणि मग नंतर थॉमस मुनरो हे पूर्णपणे कन्व्हिन्स झाले की इकडे एक व्यक्ती आहे खाली अंडरग्राऊंड, जो ते 130 वर्षापासून इकडे आहे. मग तिकडे त्यांचे तो प्लॅन वगैरे कॅन्सल केला आणि पूर्ण त्यांचे मग डिसायपल झाले, ते शिष्य झाले त्यांचे. आणि ही गोष्ट 1799च्या मद्रास गॅझेट्स चॅप्टर 11 पेज नंबर 213 मध्ये आता ही प्रूव्ह मध्ये, म्हणजे थॉमस मुनरो कोण, ब्रिटिशांचा ह्या होता, म्हणजे एक थोर त्यांचा व्यक्ती, म्हणजे त्यांच्या शासनातला एक व्यक्ती की जो ती जागा काबीज करायला आलेला होता. मग त्यांनी मद्रास गॅझेट्स मध्ये ही नोंद आहे. आणि मग ती थॉमस मुनरोची फॅमिली अजूनही त्यांना भेट द्यायला येते. त्याचा फोटो दाखवतो तुम्हाला, हे बघा. थॉमस मुनरो फिफ्थ जनरेशन विजिट
मंत्रालय ऑफ ब्लेसिंग्स. आणि हे मंत्रालय बनलं ना, तिकडे ती समाधी आहे. आणि ही बघा पूर्णपणे बाहेरच्या देशातील आहे, पूर्णपणे साडी वगैरे वेअर करून आली आहे. म्हणजे हेच आहे की आपण बघतोय आता की पूर्ण सगळं जे जग आहे, इस्कॉनमुळे असेल किंवा बाकी कुठून इन्फ्लुएन्स झालं त्याच्यामुळे असेल, पण हे सगळं परत इंडियाकडे वळतं आहे, आपल्या स्क्रिप्चर्सकडे वळतं आहे. जरा गप राहा जरा, सॉरी. मग हे जे जग आहे ते पूर्ण आपल्या स्क्रिप्चर्सकडे, आपल्या अध्यात्माकडे वळत आहे. आणि आपण कुठे वळतो? आपण त्यांना फॉलो करतो, बरोबर ना? आपण ते जे जसं करणार, म्हणजे केक कापायची सेरेमनी झाली, त्यांच्याकडे जास्त डिवोर्स रेट वगैरे जास्त आहे. कारण मी आपण बोललो त्या गोष्टीमुळे डिवोर्स रेट जास्त आहे, आपला पण पुढे जास्त होणार आहे. म्हणून त्यांच्याकडे काय करतात की दर महिन्याला 6 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचं हे आहे. कारण 6 महिने एक लग्न टिकणं, हे त्यांच्याकडे मॅरेज एक टिकणं, ही खूप मोठी गोष्ट झाली, म्हणून ते सेलिब्रेट करतात. आज आपण त्यांना बघतो आणि आपण पण सेलिब्रेट करायला लागलो. हे काय आंधळं नॉलेज आहे पूर्णपणे, ह्याचा काही फायदा कोणाला नाहीये, काही नाहीये. म्हणून हे जे आंधळं नॉलेज आहे पूर्णपणे त्यांना आपण फॉलो करतो. आज आपण हाफ चड्डी घालतो आहोत, बरोबर? हाफ चड्डी घालतो, सगळे धोती कुर्ता कोण घालतं आता? कोणीच नाही घालत. मग हे सगळं त्यांना आपण फॉलो करत चाललो, आणि ते पण ब्लाइंडली फॉलो करत चाललो. आणि त्याच्यामुळे आपण आता काय होणार आहे माहिती आहे की आपण तिकडचे पण नाही राहणार आणि इकडचे पण नाही राहणार. आणि असा व्यक्ती जेव्हा दोन दगडांवर पाय देऊन असतो तेव्हा नंतर तो डुबून जातो. कारण तिकडचं पूर्ण पण नाही आणि इकडचं पण पूर्ण नाही. आपली संस्कृती एवढी चांगली आहे, ते इकडे वळतं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक रशियन डिओटी, म्हणजे जे इस्कॉनचे इस्कॉनचे जे ब्रजबिहारी प्रभू रशियावरून एकदा, म्हणजे रशियामध्ये जे इस्कॉन आहे तर तिकडून इंडियामध्ये येत होते, आणि इंडियाच्या एअरपोर्टला ते उतरले, आणि त्यांच्याबरोबर रशियन डिओटीज पण होते, रशियन भक्त पण होते रशियाचे. तर ते उतरल्या आधी डिरेक्ट प्रणाम केला त्यांनी. का? मग हे विचारायला ना, हे काय करताय तुम्ही? डायरेक्ट, म्हणजे जेव्हा जमिनीवर त्यांचा पाय पडला ना, डिरेक्ट लोटांगण घातलं. तर हे विचारतात की काय चाललंय? मग ते काय बोलतात, म्हणजे रशियाची डिवोटी, की दिस इज द, म्हणजे ही जी भूमी आहे ती भारत भूमी आहे, ही साधी सोधी भूमी नाही, आणि तुमचा जन्म झालाय याच्यात. आणि म्हणजे विचार करा, कोणाला म्हणजे हे असं झालंय की हे सगळे स्क्रिप्चर्स बनले आहेत भारतासाठी, भारताच्या लोकांसाठी किंवा त्यांच्या पण साठी आहेत, पण मोस्टली आपण इकडे जन्म घेतोय तर इकडचं फॉलो करायला पाहिजे, पण आपण त्यांना फॉलो करतोय. आणि जे त्यांच्यासाठी नाही आहे पण त्यांना ह्याची इम्पॉर्टन्स कळते आणि ते इकडे येत आहेत. म्हणजे विचार करा, अशी गोष्ट आहे. मग एवढे आता आपण बघितले सगळे, तुम्ही गुगल करू शकता, हा व्हिडिओ रेकॉर्डेड जाणार आहे, तुम्ही सगळे पॉइंट्स घेऊन गुगल करू शकता. आजही त्या गोष्टी तिकडे आहेत. आपण किती साऱ्या गोष्टी, आणि अजून कितीतरी गोष्टी माझ्याकडे लिस्ट आहे त्या गोष्टींची, पण आपल्याकडे वेळ नाहीये. म्हणून आपले जे स्क्रिप्चर्स वाचा, समजा त्यांना, आणि आपलं जे आहे त्याला टिकवण्याचा प्रयत्न करा, आणि इंटेलिजन्स वाढवा. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, नाहीतर आपली इंटेलिजन्स आता रील्स बघून, हे बघून सगळी नष्ट होत चाललेली आहे, काहीच नाही राहणार आहे. पुढची जी येणारी पिढी आहे ती अजून 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 खाली पडत जाणार आहे, अजून अजून चुकीच्या गोष्टी आणि अजून अजून दुःखात जाणार आहे. त्यामुळे हरे कृष्ण. जर कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, आपल्याकडे 10 मिनिटं आहेत लास्टचे, शेवटचे. जर मला त्याचं प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मी देण्याचा प्रयत्न करीन, नाहीतर मी नंतर सांगण्याचा प्रयत्न करीन. कोणाचा काही प्रश्न आहे का? कोणाचा प्रश्न आहे? नाहीतर आपण, आज मी ऑफिसमध्ये पण आहे, नाहीतर मी थांबणार नाही, बंद करणार आहे. त्यामुळे जर प्रश्न असेल तर विचारू शकता. तुमचा काय प्रश्न आहे? नाही?
कोणाचा काही प्रश्न नाही आज? बघा, म्हणजे इस्कॉन किती मोठी संधी देते, सर्वांसाठी देते. तुम्ही कुठच्याही पंथातील असाल, कुठच्याही जातीतील असाल, इस्कॉन असं नाहीये हा धर्म किंवा सनातन, इस्कॉन बद्दल आपण जरा आता बाजूला ठेवूया. सनातन धर्म असं नाहीये की, बघा आता बाकीचे लोक काय करतायत बाकीच्या धर्मांतून, हा प्राणी आहे किंवा हा ह्या धर्माला फॉलो करत नाही, मग ह्याला मारून टाका किंवा ह्याला आपल्यात घ्यायचं नाही, असं नाही. जे सनातन धर्म आहे तो प्रत्येक मुळ्यापासून विचार केला जातो. नॉनव्हेज खाल्लं जात नाही, म्हणजे त्यांचा पण विचार केलेला आहे. त्यांना आपल्यासारखं मानून म्हणजे आपल्यासारखेच आहेत, फक्त पुढच्या जन्मी आपण तसं होणार आहोत, एवढाच फरक आहे. टाइमचा जो आपण बोलला याच्या उदाहरणामध्ये रिमोटच्या, की टाइमचा फरक आहे फक्त, की आपण पण ते शरीर भेटणार आहे. हे जे शरीर पण आहे ते खरं नाहीये. हे शरीर पण आता दिसत आहे, उद्या दिसणार आहे की नाही, म्हणजे नाहीच दिसणार आहे. काही वर्षानंतर बदललेलं दिसल्यानंतर ते संपून जाईल, दुसरं शरीर असेल. म्हणजे हे जे बघतोय ते रियालिटी नाही. तर रियालिटी काय आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. आपले स्क्रिप्चर्स वाचा. रामायण, आता रामनवमी येते, रामायण वाचा, रामायण ऐका. ज्यांना कोणाला वाचायला जमत नाहीये, वेळ नाहीये, ऐका. सुंदर आहे, सॅक्रिफाईस आहे, सगळं त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. आणि तेव्हाच आपण आपली इंटेलिजन्स वाढवू शकतो आणि मग हे जे जग आहे ते सुंदर होऊ शकतं. नाहीतर ते अजून डिव्होर्स रेट आता वाढतच जाणार आहेत, जे असे आहेत ते. ठीक आहे, चालेल. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न नाही आहे असं वाटतंय, अजूनही कोणाचा काय हात वर असं काय आलं नाही. ठीक आहे, नाही आहे ना कोणाचा प्रश्न? तर आपण आज क्लोज करतो आहोत 10 मिनिटं आधी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओंकार. म्हणजे ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न नाही. ठीक आहे, हरे कृष्ण. ओके, हरे कृष्ण. धन्यवाद आल्याबद्दल.